नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मायबाप जनतेचा व काँग्रेसचा नक्कीच आशीर्वाद मिळेल। काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी कासमबाई कवडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल। नवाज कासमबाई कवडी यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल। सर्वांना विश्वासात घेऊन काँग्रेसचा झेंडा नगरपालिकेवर नक्कीच फडकवणार। मेहकर नगराध्यक्ष पदासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून माजी नगराध्यक्ष श्री कासमबाई कवडी यांनी 14 नोव्हेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तर नवाज कासम कवडी यांनी सुद्धा काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मेहकर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून काँग्रेस पक्षाकडून श्री कासमबाई कवडी व नवाज कासमबाई कवडी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। तर इतर उमेदवारी मोठ्या उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। एक आनंदमय व उत्साहाचे वातावरण मेहकर शहरात काँग्रेस पक्षामध्ये पाहायला मिळत आहे। 14 नोव्हेंबर रोजी केजीएन कॉम्प्लेक्स या ठिकाणवरून श्री कासमबाई कवडी इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी अगदी साध्या पद्धतीने दुचाकीवरून रॅली काढून नगरपालिकेमध्ये आले। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे समन्वयक देवानंद भाऊ पवार, मेहकर नगरपालिकेचे माजी गटनेते अलीम ताहेर यांच्यासह इतर सर्व इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून श्री कासमबाई कवडी व त्यांच्या इच्छुक उमेदवारांनी मेहकर शहरातील प्रत्येक वॉर्डात जाऊन घर टू घर आपला प्रचार सुरू केला आहे। काँग्रेस पक्षाचे विचार व पंजा निशाणी घराघरापर्यंत पोहोचवत आहेत। एक चांगले वातावरण काँग्रेस पक्षासाठी मेहकर शहरामध्ये तयार झालेला आहे। पंजा निशाणीवर यावेळेस अधिकाराचा शिक्का मारता येणार असल्याने काँग्रेसचा मतदार वर्ग व काँग्रेसला मानणारा वर्ग यामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे। कासमबाई कवडी नगराध्यक्ष असताना त्यांनी मेहकर शहरातील प्रत्येक वॉर्डामध्ये विकासात्मक कामे केली आहेत व ती आजही पाहायला मिळत आहेत। मतदारांच्या भेटी दरम्यान श्री कासमबाई कवडी यांना सहानुभूतीची लाट मिळत असून मेहकर शहराचा विकासात्मक कायापालट करायचा असेल, श्री कासमबाई कवडी हेच अध्यक्ष पाहिजेत असा सूर सर्व जाती धर्माच्या लोकांमधून ऐकायला मिळत आहे। एक चांगले वातावरण काँग्रेस पक्षात तयार झालं असून सर्वच इच्छुक उमेदवार जिद्दीने मेहनतीने कामाला लागल्याचं दिसत आहे। त्यामुळे भविष्यात मेहकर नगर परिषदवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास यावेळी श्री कासमबाई कवडी यांनी मायबाप जनतेच्या आशीर्वादाने व्यक्त केला आहे। मेहकरची जनता सुज्ञ व सुजाण आहे। नगरपालिकेत मेहकर शहरात कोण अध्यक्ष पाहिजे हे सर्वांना जवळपास माहीत आहे। मतदारांच्या भेटी दरम्यान अतिशय जुने व समाजामध्ये चांगलं वजन असलेले लोक कासमबाई कवडी यांना पाठिंबा देताना दिसत आहेत। त्यामुळे नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल असा आत्मविश्वास श्री कासमबाई कवडी व त्यांच्या इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केला। के पुढे करा लागेल हळू हळू पुढे हळू हळू चालते हाँ
द्या 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 आपलं जाऊ द्या अलीकडे लावायचं बघा इथं लावा बस लॉक करून घे धन्यवाद. करण्यासाठी व्यतिरिक्त आलेले लोक कृपया हॉलच्या बाहेर थांबा. आज दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजीचे 3 वाजता पर्यंत वेळ आहे. ते शेवटचे 4 मिनिटं बाकी आहे. काय होतं बाबा लॉग घेतले रेडमी
बाहेरील गेट बंद करा. 3 वाजलेले आहे. जेवढ्या हॉलमध्ये आलेले सर्व नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येईल. ते टेबलवर जमा करून घ्या. संबंधित टेबलवाल्यांनी ते टेबलवर जमा करून घ्या. आप कितना मिलने लगता है पड़ेगा ना, आज कल के दिन है ना. भरायची केलेली. आता पक्षाचा जे निर्णय राहील त्या निर्णयाला आम्ही मान्य करू आणि म्हणून प्रोसेस पूर्ण कंप्लीट केलेली. नगराध्यक्षासाठी माझा अनुभव, जनतेसाठी केलेले मी विकास काम, हे मला काही त्याला प्रूफ द्यायचं काम नाही. प्रत्येक नागरिकाला माहिती आहे, जनतेला माहिती आहे. निश्चितच भविष्यात पक्षाने संधी दिली, जनतेने विश्वास टाकला, तो मेकरचा जे काही त्या 5 वर्षाचा बॅकलॉग आहे ते पूर्ण भरून लोकांना या ठिकाणी विकास जनतेचा प्रत्येक हक्कामध्ये, प्रत्येक समाजामध्ये जाऊन या ठिकाणी काम करण्याची माझी मनापासून पहिल्यापासून इच्छा आहे आणि मी ते करत राहणार. त्यामध्ये काही दुमत नाही. आणि म्हणून निवडणूक कशी लढायची, काय लढायची हे मला काही सांगायचं नवीन काम नाही. निश्चितच
पक्षाने संधी दिली की त्याचा सोना करू आणि निवडून येऊन विजय करून दाखवू अशा पद्धतीने या ठिकाणी समन्वय और हमारे साथ में समन्वय आपने पवार सर भी है, संजय लोनार के लेकर लोनार के समाधान है। और इनसे मैं पूछना चाहूंगा, हिंदी में आप मराठी में बोल सकते हो? चालेल, तसं काही नहीं। जैसे कि नगर अध्यक्ष कासमभाई गवळी के साथ आप जाकर आए हो, तो आपका क्या कहना है पक्ष की ओर से? जैसे कि इन्होंने कहा कि इनके पास में एक्सपीरियंस है, 15 साल का एक्सपीरियंस है, उसके पहले का भी अलग एक्सपीरियंस है, कुछ बोलने की जरूरत नहीं है, तो आप क्या कहना चाहोगे? काँग्रेस पक्षाची जी परंपरा आहे, शाहू फुले आंबेडकर विचार आहे, सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जाऊन काँग्रेस पक्ष काम करतो। त्याप्रमाणे मी मेकर आणि लोकांचा समूह आहे, सकाळी का संपर्क फोन आला दाखल करायचा आहे। त्यांना विचारले की अर्ज आपल्याला कसा दाखल करायचा, अपक्ष भरायचा की पक्ष? त्यांनी सांगितलं मला काँग्रेस पक्षातून अर्ज भरायचा आहे। पक्षाला तिकीट दिलं, काँग्रेस पक्षाकडून नाही दिलं तर पक्ष ज्याला कोणाला तिकीट देईल त्याच्यासाठी मला धन मान धनानं पक्षासोबत राहून काँग्रेसचा पक्ष जिवंत ठेवायचा आहे। त्यांच्या त्या विनंतीला मान देऊन मी पक्षाचा समन्वय त्यांच्यापुढे जाऊन पक्ष कोणालाही तिकीट देऊ, कासमभाई धनानं काम करतील। आणि या 20 वर्षाची जी परंपरा आहे या मेकर मतदारसंघामध्ये आतापर्यंत जो काँग्रेसचा विचार, काँग्रेसचा पंच जिवंत राहिला, यापुढे तो जिवंत राहील याचा मला ठाम विश्वास आहे। म्हणून मी पक्षासोबत आहे। एवढेच बोलून मी माझी बहुत धन्यवाद। जैसे कि आपने सुना, तो आपको मैं कहना चाहूंगा कि आप ऐसी और न्यूज देखने के लिए खोज मास्टर के साथ में जुड़े रहिए। मैं खोज मास्टर हिंदी का संवाददाता शहर मेकर से, और मेरे साथ में कैमरा में दीपक के साथ। थैंक यू सो मच, धन्यवाद। सस्पेंस सब कुछ याचे नंतर सुद्धा आज उमेदवार अर्ज काँग्रेस पक्षातर्फे 2 पडले, माझा नवाज कासम गवळीचा। क्या बात आहे। आता गावामध्ये चर्चा चालू ठेवा, कोण राहणार, यंग राहणार तर जुना अनुभव राहणार, ते लोकांनी चर्चा करावं। ये एक सस्पेंस है, तो उसके लिए आपको जुड़े रहना पड़ेगा। खोज मास्टर के साथ में तो सीधी बात, नो बकवास के साथ में आपके साथ रहूंगा। कैमरामैन दीपक के साथ आप फॉलो करें, लाइक करें, और बहुत सारी ऐसी चटपटी न्यूज के लिए बने रहे। थैंक यू सो मच, धन्यवाद। 2 मिनिटं मागा सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा जय महाराष्ट्र। मी उद्धव फंगाल, विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी नगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले हाजी कासमभाई गवळी यांनी अगदी साध्या पद्धतीने कुठेही ढोल ताशे गाजावाजा न करता आपल्या इच्छुक उमेदवारासोबत या ठिकाणी अर्ज भरलेला आहे। आपण त्यांच्यासोबत बोलूया। हो, नमस्कार। नमस्कार। तुम्ही अर्ज भरला, या प्रोसिजर सगळ्या लोकांना माहितच आहे, आता चर्चा वगैरे ते आहेतच। काय सांगता येईल, निवडणुकीत कसे सामोरे जाल तुम्ही? पक्षाचा काम मी गेल्या अनेक वर्षापासून करतो। या नगर परिषद मध्ये मी 97 मध्ये या ठिकाणी नगराध्यक्ष राहिलो, त्याच्यानंतर उपाध्यक्ष राहिलो, त्याच्यानंतर विरोधी पक्षनेता राहिलो, 3दा नगराध्यक्ष राहिले, एकदा माझी मिसेस नगराध्यक्ष राहिली। अशा पद्धतीचा एक दांडगा अनुभव मला नगर परिषद मध्ये। एक संजू यादवचा 2.5 वर्ष आणि त्याच्यानंतर तायडेताईचा 2.5 वर्ष, अशा दोघांचा 5 वर्षाचा सोडला तो पूर्णपणे कार्यकाळ मी या ठिकाणी केलेला आहे। गावामध्ये अनेक विकास या ठिकाणी मी केलेले आहे। कुठल्याही प्रकारचे भेदभाव न करता प्रत्येक अनेक कोपऱ्यापर्यंत या ठिकाणी अनेक योजना, मग ते घरकुलासारखी योजना असो, मग त्या आपल्या पाईपलाईन कायमस्वरूपीची पाईपलाईन योजना असो, जे सध्या अर्धवट चालू आहे, त्या अशी अनेक योजना या ठिकाणी, रस्ते, रोड, नाल्या, पाणी, घरकुल, सामाजिक दृष्टिकोन या ठिकाणी कब्रस्तान, सामाजिक शमशानभूमीचे काम, हे सर्व धर्माचे या ठिकाणी काम करण्याचा माझा आटोकाट प्रयत्न राहिला। यापुढे भविष्यात सुद्धा पक्षाने जर संधी दिली तर मी माझा अर्ज भरलेला आहे। पक्षाने संधी दिली तर 100% या ठिकाणी संधीचा सोना करीन, आणि जे बॅकलॉग हे 4-5 वर्षात झाला ते बॅकलॉग पूर्ण भरून जनतेचे मनासारखे काम निश्चितच करीन। आणि महत्वाचं काम, हे जे अतिक्रम या ठिकाणी लोकांना उद्ध्वस्त केलेलं 2 एप्रिल पासून, त्या लोकांना त्याच जागी बसून देण्याची माझी या ठिकाणी मी वचन दिलेलं आहे, आणि मी ते पूर्ण करणार। ज्या लोकांना घरचे बेघर केलेले आहे त्या लोकांना त्याच ठिकाणी बसून जनतेसाठी या ठिकाणी मी काम करणार। मी दिलेले शब्द लोकांना जे काही ते आहे मी ते पाळणार। जे लोकांकडून मनमानी पैसे वसूल करण्यात आलेले आहे, शॉपिंगचे असतील, मग त्या ठिकाणी बस स्टँडच्या समोरचे असतील,
त्या लोकांना परत पैसे वापिस देऊन जे नियमानं पैसे घेतले जाईल तेच पैसे या ठिकाणी नगर परिषदेमध्ये हे करले जाईल, हा माझा एक उद्देश आहे. आणि माझ्यासोबत मी काँग्रेस पक्षाचा आणखीन एक अर्ज भरण्यात आलेला आहे. ते अर्ज आहे नवाज कासम गवडी म्हणून. आता 2 जणांच्या आज पक्षाच्या वतीनं 2 अर्ज आलेले आहे. आता आणखीन कोणाची येईन ते गोष्ट वेगळी, सोमवारपर्यंत वेळ आहे. पण या ठिकाणी लोकांच्या मध्ये एक चर्चा आता आणखीन उदाहरण फुटाल, कासम गवडी का नवाज गवडी, ते आता चर्चेतून पक्ष ज्यांना या ठिकाणी संधी देईन का दोघं सोडून बाजी तिसरा तरी पक्षासाठी या ठिकाणी रात काम करीन आणि इथं तिरंगा काँग्रेसचाच फडके, हेच माझं या ठिकाणी वचन आहे. जनतेमध्ये चर्चा आहे थोडीशी, महाविकास आघाडीचा अजून काही फायनल झालेलं नाही, म्हणजे जाहीर अधिकृत झालेलं नाही, चर्चा चालू आहे. शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडी होईल किंवा स्वतंत्र लढल, काय होतंय तुमच्या विचारावर? हे वरचा विषय आहे, ते जिल्हा अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष त्या लेवलवरचा विषय, त्याच्यावर मी भाष्य करणार नाही. बरोबर. मेकर मतदारसंघाचे तालुका समन्वयक देवानंद भाऊ पवार आहेत, अतिशय जुने माणसं आहेत काँग्रेसचे. मेकर मतदारसंघाचे समन्वयक आहेत, ते अतिशय जुने आहेत. काँग्रेसच्या महत्वाच्या घडामोडीमध्ये त्यांचा महत्वाचा वाटा असतो. एक पक्ष वाढवण्यासाठी अनेक वर्षापासून त्यांनी काम केलेलं आहे. नगरपालिकेच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सुद्धा महत्वाची भूमिका आहे. काय सांगता येईल काँग्रेसचं वातावरण? तुम्ही अर्ज भरायला कासमबाई सोबत आले, काय सांगता येईल? काँग्रेसचं वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्येही चांगलं आहे आणि आपल्या जिल्ह्यातही आणि आपल्या मेकरमध्ये तर तुम्ही पाहता गेल्या 10 वर्षापासून एक हाती सत्ता काँग्रेसची इतर आलेली आहे. कासमबाई असतील, त्यांच्या मिसेस असतील, आलटून पलटून, यामुळे इथं काँग्रेसबद्दल शंका घेण्याचं कारण नाही. आणि महाविकास आघाडी होणार नाही होणार तो वरच्या पातळीवर जाऊन त्याच्यावर आम्ही बोलणार नाही. पण इथं काँग्रेसचा पंजा कोणालाही मिळाला तर वरही पंजा आणि खाली नगरपालिकेत नगरसेवकही पंजा, बहुमतानं या नगरपालिकेवर तिरंगा आम्ही फडकवू असं तुम्हाला आश्वासन देतो. वार्डावार्डात म्हणजे घराघरापर्यंत काँग्रेस पक्षाचा विचार, शाहू फुले आंबेडकर विचार आम्ही पोहोचू आणि या नगरपालिकेवर पुन्हा एकदा काँग्रेसचा तिरंगा फडकू, एवढं आम्ही तुम्हाला सांगतो. विधानसभेमध्ये महाविकास आघाडी म्हणून तुम्ही विद्यमान आमदारांचं जीव तोडून काम केलं. काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे त्यांना निवडून आणण्यामध्ये. एक मोठा मान करून त्यांनी काँग्रेसकडे किंवा तुम्ही यावेळेस पुढे व्हा, आम्ही मागे राहतो असं व्हायला पाहिजे होतं. तसं चित्र दिसून नाही राहिलं, काय सांगते? नाही, तो विषय आमच्या जिल्हा जी निवड समिती आहे, आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, प्रदेशचे अध्यक्ष असतील, त्यांचे जे उभाटाचे नेते असतील, ते मिळून ते निर्णय घेतील, त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही. पण आम्ही महाविकास आघाडी म्हणून विधानसभेमध्ये आमचे जेवढे काही ग्रामीणचे शहराचे लोक असतील त्यांनी कोणताही मतभेद न ठेवता एक दिलानं एका मनानं त्यांचं काम केलेलं आहे, हे सगळ्या जनतेला माहित आहे. आणि यावेळेस महाविकास आघाडी झाली नाही झाली तरी आम्ही आमची काँग्रेस इथं सोहळ्यावर लढू, एवढं आम्ही सांगतो तुम्हाला. ठीक आहे, धन्यवाद. हे होते कासमबाई गवळी आणि देवानंद भाऊ पवार. त्यांनी व्यवस्थित आणि आज रोजी अर्ज भरल्यानंतर जी समन्वयाची आणि एक भूमिका असते ती मांडली. त्यांनी जसा जसा निवडणूक प्रचार सुरू होईल तशी निवडणुकीमध्ये रंगत येणार आहे. जय महाराष्ट्र. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.